चांगली बॅटिंग झाली त्यासाठी टीमवाल्यांचा सपोर्ट मागतो कारण की मी पण सध्या आउट ऑफ फॉर्ममध्ये पण त्यांनी मला तरी पण चान्स देतात प्रत्येक मॅचेला जा तू खेळशील त्यांचाच मी आभार मानेल की त्यांनी मला संधी दिली म्हणजे खेळण्याची कारण त्यांच्यामुळे मी आज आहे ते मला माझा आउट ऑफ फॉर्म आहे तरी पण ते मला सांगतात की तू जा पुढे तू खेळशील तू करशील त्यांचा भरोसा आहे म्हणून मी आहे इथे आज असं विषय खूप चांगलं पाहायला मिळालं पण आणखी एक क्वेश्चन निखिल तुझ्यासाठी असेल की बघ 9 चेंडूमध्ये 31 धावा बनवल्या पण तुमच्या गोलंदाजाने जर साथ दिली नसती गोलंदाजांच्या विपक्षामध्ये जर हल्ले झाले असते तर मग या 31 धावेला अर्थ देखील राहिला नसता त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल की गोलंदाजाने गोलंदाजी 5ही षटक चांगले हाताळले मोठे फटके आले तरी देखील कंट्रोलमध्ये होते नाही बॉलिंग चांगलीच आहे पण कधी आता बॅट फॉर्म असला तर त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही कसं एखादा प्लेअर प्रत्येकाचा एखादा दिवस खराब असतो त्याच्यामुळे काय बोलू शकत नाही आता ठीक आहे चांगली गेली अजून आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करू यापुढे नक्कीच आपण शुभेच्छा देऊयात निखिलला खूप चांगला खेळ आणि लगेचच आपण टॉस घेणार आहोत दोन संघ आपल्या समोर असतील एका बाजूने जर पाहिलं गेलं तर भालगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला उंबर्डे संघ लढताना दिसेल जो आपल्या घरच्या मैदानावरती लढेल बोथ टीम कॅप्टन्स प्लीज कम ऑन आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं सन्माननीय आदरणीय कैलास शेठ कारभारी यांना मी विनंती करेन की आमच्या समोर आमच्या नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचं आहे नाण्याच्या दोन बाजू पाहतोय एका बाजूला आमदार साहेब आणि दुसऱ्या बाजूला आपले सर्वांचे लाडके सतीश साहेब अशा दोन बाजू पाहायला मिळतात आणि उद्योजक सन्माननीय कैलासजी कारभारी साहेब यांच्या शुभस्य आपण करूयात नाणेफेकीचं कौल कॉलिंग कोड देणार आहे भालगाव आहे एका बाजूला उंबर्डे आहे कॉलिंग एका बाजूने आमदार साहेब आणि दुसऱ्या बाजूने सतीश साहेब आमदार साहेब अशी कॉलिंग आणि इथे सतीश साहेब पाहायला मिळते अर्थात नाणेफेकीचं कौल जिंकलंय टीम उंबर्डे संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय काय डिसाइड असेल मयूर यायचं मयूर चला तर एक दमदार मॅच आपण पाहतोय आमदार चषकामधली आणि जिथे उंबर्डे संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि डिसाईड केलंय गोलंदाजी करण्यासाठी आणि इन्व्हाइट केलं बॅटिंग करायला टीम भालगाव संघाला तर जशी मॅचला सुरुवात केली जाईल आपण मी नुकताच सांगतोय तुमच्या समोर जोडले जातील आवाज कल्याण डोंबिवलीचा करणजी काळन यांच्या समोर जोडूयात आपण या मॅचच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये आई माझी
शुभागमन होत आहे. कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय जयवंतजी भोईर साहेब, आपलं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आमदार चषक 2025 दुसरं पर्व आदरणीय सतीश शेठ भोईर यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव. पहिल्या पर्वाच्या भूतपूर्व यशानंतर आपण दुसरा पर्व तुमच्या समोर आणलाय. 32 ग्रामीण संघांना घेऊन सुरू असलेला क्रिकेटचा रणसंग्राम गावदेवी क्रीडानगरी उंबरडेचा या मैदानावरती मॅचला आता सुरुवात करतोय. द्वितीय फेरीमधील दुसऱ्या, एका बाजूला OV11 गावदेवी भालगाव आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी उंबरडे. फिल्डिंग लवकर सेट करा. ओपनिंग पेअर चला निहाल. मॅचला लगेचच आपल्याला सुरुवात करायची आहे. आफ्टर लंच पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. सुस्वागतम. काही क्षणातच आपण लाईव्ह ॲक्शनला सुरुवात करणार आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 दिवस दुसरा आणि मॅच नंबर 6 ला आपण सुरुवात करत आहोत. द्वितीय फेरीमधील हा सामना येतोय तो दुसरा. गावदेवी भालगाव आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना आपण पाहतोय संघ गावदेवी उंबरडे. चला मॅचला सुरुवात करा लवकर. उगम फिल्डिंग लवकर सेट करा आपण आणि लगेचच या मॅचला आपण सुरुवात करूयात. निहाल म्हात्रे आणि तेजस म्हात्रे ही जोडी आघाडीला आलेली आहे. मागच्या मॅचमध्ये दोघांकडून फार अपेक्षा होत्या पण तितकीशी चांगली बॅटिंग झाली नाही. निखिल म्हात्रे नाव इम्पॅक्टफुल राहिलं पहिल्या मॅचमध्ये. त्याचं कारण जबरदस्त 8 बॉलमध्ये 30 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि चांगली बॉलिंग सेकंड इनिंगमध्ये खास करून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज प्रमोद सोरकाते आणि त्याचबरोबर विश्व राणे. विश्व राणे एक असा खेळाडू आहे, यंगस्टर आहे, फार कमी वयाचा आहे, अनुभव कमी आहे पण त्याचा आत्मविश्वास सांगून देतो की त्याला अनुभव किती आहे. सामन्याला सुरुवात. रोहित पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला कट केल्या पॉइंटला. सुपर झेल जर्सी नंबर 1 विकास जाधवने झकास झेल टिपलाय. निहाल म्हात्रे बाद. गावदेवी भालगाव आणि गावदेवी उंबरडे या दोन संघांना पाहतोय. पहिला चेंडू रोहित
शेलारचा जो आउटचा ती ऑफस्टम होता, बॅकफुटला बरोबर गेला, कट केला, पण पॉईंट आणि शॉट कव्हर गलीमध्ये जास्त गॅप नाही. विकासने चांगला झेल टिपलाय. ज्या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नामवंत क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले, जॉन्टी रॉड्स याच पॉईंटला उभा राहायचा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला असा एक खेळाडू ज्याला पहिल्यांदा ॲज अ फिल्डर म्हणून मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळालं होतं. मिड ऑफला फिल्डर आता जरूर आपण पाहतो त्याच्याकडे बॉल गेला, पण या अगोदर जो आपण बॉल बघितला ऑफस्टमचा फार बाहेर निघत होता. अंपायरच्या माध्यमातून इशारा येतो व्हाईट बॉल. आफ्टर लंच दोन्ही अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये, निरंजन सावंत आणि रमेश म्हात्रे. राईज झाला बॉल, डावा पाय स्क्वेअर निघाला, थोडासा डाव्या स्टंपला आणि त्याचा कुठेतरी फटका बसला. पुल करायचं होतं, बॅकफुटला आले. धावसंख्या 1 वरती थांबले. जो वाईड आला होता 1 for 1. चांगली बॉलिंग करतायत. होम ग्राउंड वरती बेनिफिट घेत असताना, ॲडव्हान्टेज ॲटमॉस्फिअरचं उचलत असताना दावदी उंबरडेचे गोलंदाज. फुल लेंथ होता, ऑन साईडला लॉफ्ट केला. लॉंग ऑनला फिल्डर हार्दिकची गोलंदाजी मला आठवते पहिल्या मॅचमधली. सेकंड ओव्हरमध्ये आला होता, पहिला षटकार त्याच्या विरुद्ध, पण त्यानंतर त्या परिस्थितीमध्ये त्याने 2 विकेट मिळवले आणि अवघ्या 7 धावांचं षटक हाताळलं होतं. इम्प्रेसिव्ह बॉलिंग. ऑफ स्टंपचा बाहेर यावेळेला उभा राहिला आणि त्यानंतर जो बॉल उसळला त्याच लेंथ वरती त्याला पाठवलं. पंच करत असताना कवचला सीमारेषेच्या बाहेर. तेजसच्या बॅटमधून चौकार. तेजस आज आमचा कंट्रोल रूममध्ये. खरं तर नाराजचं सकाळपासून त्याचं एक कारण म्हणजे भोपर विरुद्ध मानेरे हा सामना. 1 बॉल 3 झाल्या असत्या. हा फटका पहा, हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचला होता. हाताला बॉल लागलाय, तो स्किट झाला आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. चांगला प्रयत्न केला मिड ऑफचा फिल्डर अक्षयने. 4 धावा. प्रयत्न अक्षयने केला, पण बॉल हाताला लागला बरोबर सीमारेषेच्या बाहेर. तेजस फुल लेंथ ऑन साइडला फाईन लेग मध्ये बॉल आहे. शॉट फाईन लेगला. लाऊड साऊंड एज होती, येस अंपायर सांगतात आपल्याला. आणि ओव्हरऑल अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 चौकारांच्या साहाय्यानं तेजसने नेऊन ठेवलं उभे 11 भालगावला. 11 धावा. नेल्सन फिगर 11 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. दादाने आम्हाला आता नुकतीच माहिती दिली की दुसऱ्या मॅचमध्ये 40+ उंबरडे संघाला पराभवाची धूळ चाखावी लागली. त्याचं कारण त्यांच्या विरुद्ध हेदुटणे संघ होता, जो माझ्या गावचा आहे. हरकत नाही, क्रिकेट आहे. नाण्याच्या ज्या पद्धतीने 2 बाजू असतात क्रिकेट या खेळामध्ये, आपण या सर्व गोष्टी पाहत आलेलो आहोत. ॲज अ कॉमेंटेटर कॉमेंट्री बॉक्समधून आम्ही असे कित्येक विजय कित्येक पराजय बघितलेले आहेत आणि या खेळाडूंकडे तितकी क्षमता आहे तो पराभव देखील पचवण्याची. खेचून मारण्याचा प्रयत्न, उगमकडे बॉल थोडासा निसटला होता फर्स्ट अटेम्प्टमध्ये. हार्दिक जाधवला आपण पाहतोय. तेजस असा एक फलंदाज जो धावसंख्येला वेगाने पुढे नेऊ शकतोय आणि दुसऱ्या बाजूने हार्दिक जाधव कमी वयामध्ये या संघामध्ये त्याची वर्णी लागली आहे आणि नेहमीच जोखीम घेण्यासाठी त्याला आपण बघत आलेलो. विकेट टेकर आहे, चान्स घेतो. पाहूयात आता तेजस त्याच्यावरती वरचढ होतोय की हार्दिक जाधव त्याची विकेट काढतोय. धावा त्या फक्त 11. थांबलाय, आउट कटर पडल्या बरोबर बाहेर निघत होता चेंडू. त्या बाहेरचा बॉलला बाहेरच मारण्याचा प्रयत्न तेजस साई होता.
डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स हार्दिक कडून. पूल केलाय डीप मध्ये. फिल्डर उपस्थित आहेत वेगाने. मयूर मिसफिल्ड. मिसफिल्ड. या क्षणाला तुम्ही या चुका करू शकत नाही. धावा थांबवतोय हार्दिक. त्याला क्षेत्ररक्षणाची साथ हवी आहे. क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक. आलाय चौकार. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 15 धावा. प्रगतीपथावर असताना सध्या दुसरं षटक चौकार मिसफिल्डचा. ज्युसिया फॉली पण बॉल फिरून टाकलेला होता. ऑफ कटर होता. बॅटचा हात लागला. थोडंसं फंबल. त्याचा फायदा होईल. फार वेगाने सुटलाय. तेजस पोहोचला स्ट्रायकिंग एंडला. धावा मिळत असताना आपण पाहतोय 2 धावांच्या साह्यानं धावसंख्येला आकार मिळतोय. 17 वरती धावफलक. मजा येईल या मॅच मध्ये कारण संघर्ष छोटा नाही. उंबरडे जरी होम ग्राउंड वरती खेळत असले तरी भालगाव ज्या पद्धतीनं पहिल्या मॅच मध्ये त्यांनी संघर्ष केला या मॅच मध्ये देखील सहसा ते विजय मिळवू देणार नाही उंबरडेला. मोठ्या संख्येने उंबरडेचा क्राऊड आहे. मात्र ऑनलाईन मी म्हणेन भालगावचे जास्त प्रेक्षक असतील. ग्रामीण टेनिस क्रिकेट. खाली राहिलाय बॉल. लॉफ्ट करायचं होतं. हार्दिक जाधव हे नाव लक्षात ठेवा. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स येणाऱ्या कालावधीमध्ये फार मोठा खेळाडू उंबरडेकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 17. शेवटचा बॉल. लॉफ केला. फ्लॅट लॉंग ऑन द फिल्डर. होम डिलिव्हरी. ऑर्डर डिलिव्हर्ड. फलंदाज बाद. षटक संपन्न 2 धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 17 धावा. आणि आता समोरच्या एंडकडून बॉलिंग मार्कवरती भावेश पाटील. पहिल्या षटकामध्ये आल्या 11. सेकंड ओव्हरमध्ये हार्दिक आल्या 6 धावा. आता या षटकाला कॅपिटलाइज करावं लागेल. विकेट आपण बघतोय 2 पडलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. तुषारच्या सोबतीला आलाय निखिल म्हात्रे. मागच्या मॅच मध्ये एक्सप्लोसिव्ह इनिंग त्याची आपण बघितली 30 धावांची. आणि तशा स्फोटक खेळाची आता गरज असेल या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना OV11 गावदेवी खाली राहिलाय बॉल. निखिल येतोय डायरेक्ट हिट. बाद कोण आहे? बाद कोण आहे? अंपायर्स आपल्याला सांगतायत बाद होतोय तुषार मडवी.
पिस्ट अप अ पॉइंट लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट आणि त्याच बरोबरीने बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे सध्या फील्ड पोझिशन इंटरेस्टिंग आता मॅच निखिल मैदानाच्या आतमध्ये शॉट ऑफ लेंथ हुक केलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर आल्या स्कोर आपल्याला पाहायला दार टाकण्याचा प्रयत्न फुल टॉस ऑफ स्टंप्सचा बाहेर ड्राइव्ह केला लॉंग ऑफ मध्ये एक धाव सहजरित्या आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 24 धावा प्रगती पथावर तिसरं षटक इथून अटॅक करावा लागेल कारण होम ग्राउंड वरती तुम्हाला जवळपास किमान पोहोचावं लागेल ऑफ स्टंपचा बाहेर चांगला चेंडू बॉडी युटिलाइज करावं लागेल यस लास्ट ओव्हर वाऱ्याच्या दिशेने तिथे ऍडव्हान्टेज असेल तुम्हाला बॅटिंग करत असताना पण या षटकामध्ये देखील धावा येणं तितकंच बॅटमधून हुक करत असताना आपण षटकार बघितला पण तो धावांचा वेग तुम्हाला सातत्याने वाढवावा लागणार आहे सात बॉल अजूनही बाकी आहेत आणि या 7 बॉल मध्ये जितक्या वेळेला स्ट्रायकिंग करणार निखिल मात्रे असेल साथीने मात केली मोठागाववरती भालगावने तीन बॅटिंग करतोय OV11 भालगाव उंबरड्याच्या विरुद्ध उजव्या बाजूला स्वर्गीय विजय भोईर स्टँडच्या मागे दोन ऍक्टिव्ह आहेत आय थिंक स्कूट्या आहेत पा प्लीज ब्लॅक कलर इथून तर ब्लॅक वाटतोय प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज त्यांचं मिरर खाली करा आपण हा तुम्ही जे मागे बघता त्या मागच्या दोन स्कूट्या हा ते मिरर खाली करा ना प्लीज
थँक्यू सो मच. आणि एक आहे तीन षटकांचा खेळ संपला. वेळ जास्त चाललाय. उंबरडे फिल्डिंग सजून घ्या लवकर. 26 धावा धावफलकावरती आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवरती कर्णधार मयूर आलेले आहेत. समोर तितकं कडवं आव्हान आहे निखिल मात्रेचं. पाहूयात कुठपर्यंत भालगाव पोहोचते. फुल लेंथ. इट इज नो बॉल. विकेट किपरने तर कॅच पकडली पण हा नो बॉल आहे. त्यामुळे निखिल येतोय का पाहूयात काय घडतंय. धावा मिळत असताना 2-2 धावसंख्या पुढे चाललेली आहे. स्कोर ऑन 28. 28 धावा. जवळपास शोल्डर लेवलला बॉल होता सो कोणताही संकोच नाही. इट इज नो बॉल. रेस्ट आहे. पहा किती वरती आलाय. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहेत. इवन हा फ्री हिटचा बॉल आहे त्यामुळे आता कॅपिटलाइज करावं लागेल या षटकाला. जर प्रोडक्टिव्ह ओव्हर राहिली 40 पेक्षा पुढे गेले तर गोलंदाजांना तो आत्मविश्वास असेल सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना. आता मयूर फ्री हिटचा बॉल घेऊन एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅच ड्रॉप. एक सहज सोपा झेल होता तो सुटला विकास कडून. 2 रन कंप्लीट झालेल्या. थर्ड साईड कॉल असेल का पाहूयात आपण काय घडतंय. थ्रो केलाय स्ट्रायकिंग एंडला आणि आता पुन्हा थांबावं लागते निखिलला. 2 धावांनी धावसंख्या पुढे चालली आहे. 30 धावा धावफलकावरती. 5 बॉल बाकी आहेत. पॅव्हिलियन हेच सांगते की निखिलला स्ट्राईक पाहिजे पण स्ट्राईक घेता आली नाही. राणे स्ट्रायकिंग एंडला आहेत. सुचित मयूर पुन्हा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून राईट आर्म विकेट. ऑन साईडला टर्न करण्यात आला स्क्वेअर लेग मध्ये. या वेळेला फक्त आता एकच धाव घेण्यात येईल. त्याचं कारण की स्ट्रायकिंग एंडला पाहिजे त्यांना निखिल तो आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. 31 धावा 3 विकेट. बॉल बाकी 4. सकाळच्या 4 संघांच्या पोलमधून 2 सामने जिंकले ते भोपर संघाने. श्लोक 11 नितीनजी माई यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी क्रिकेट संघ भोपर. आपण आपली उपस्थिती दर्शवादा. भोपरचे उद्योगपती नितीनजी माई यांनी पुरस्कृत केलेला भोपर आज सलग 2 सामने सकाळी त्यांनी जिंकलेले आहेत. ऑन साइडला ड्राइव्ह खेळण्यात आला. सेकंडचा चान्स घेतील दोन्ही फलंदाज. फर्स्ट रन. ओहो चला सेकंड नाही तुम्हाला 4 देतोय. चौकार. धावफलका वरती आपण पाहतोय भालगावच्या 35 धावा. 35 बॉल बाकी आहेत. 3 रोहित कडून मिस्टेक झाली. या महत्वपूर्ण क्षणाला धावसंख्येचा दार उघडणारा आलाय चौकार. फुल लेंथ होता. ऑन साइडला आपण पाहतोय पुन्हा एकदा चाललाय वाडिश लॉंगला. यावेळेला भूषण चांगली फिल्डिंग पण सेकंड मिळेल तितकासा वेळ होता. भूषणलाही माहित होतं की उगीच घाई करून फायदा नाही. मागच्या बॉलवरती जसा चौकार गेलाय जर 2 दिल्या तर त्यात तितकंसं काही होणार नाही. 2 धावसंख्या 37 वरती पोहोचले. 2 बॉल बाकी आहेत आणि 2 मॅक्सिमम रनचे फटके खेळण्याचा प्रयत्न करेल निखिल मात्रे. नॉट आउट आतापर्यंत 15 वरती. मागच्या मॅच मध्ये 30 आला होता त्याच्या बॅट मधून. या मॅच मध्ये नॉट आउट 15. इज ऑन स्ट्राइक. फुल टॉस आहे. गॅप मध्ये बॉल. वाडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आला आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 41. 41. शेवटचा एक बॉल. आतापर्यंत 15 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. ओहो जवळपास आता तर हेडच्याही वरती. सो आता गोलंदाज या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकत नाही. बॉलर चेंज होईल. नो बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती 42. 42
शेवटचा एक बॉल टाकायचा आहे, पण तो बॉल फ्रीच आहे हे विसरून जमदार नाही. पाहूयात कोणत्या गोलंदाजाला इथे वापरण्यात येत आहे. भूषण येईल की उगम शेलार येईल की मग सोनू येतील. आता विकास जाधव, चला उगम आपण फिल्डिंग सजवून घ्या लवकर. गोलंदाज जर आता येतोय तो अमोल. अमोलला एक अनमोल बॉल टाकायचा आहे जो फ्री हिट आहे. फलंदाज फक्त 3 पद्धतीने या बॉलवरती बाद होऊ शकतो. रनआउट, हँडलिंग द बॉल ट्वाइस आणि ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड. यापैकी मला तर वाटत नाही कोणते आता बाद करतील ते, पण निखिल मात्र मोठ्या फटक्यासाठी जाईल यात मात्र शंका नाही. 42 42 धावा धावफलकावरती सध्या सरा. शेवटचा बॉल, फिनिशिंग टच. किती धावा बनतायत मात्रेचा हा फटका आपल्याला सांगून देईल. अंपायर दोघेही चर्चा करतायत. वेळ जास्त चाललाय. उंबरडे प्लीज. फ्रीटचा बॉल आणि आपण पाहतोय आता 42 42 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल मात्र स्ट्रायकिंग एंडला. कमी गती अटेम्प्ट केलाय ऑन साइडला. मिस टाइम आहे. मिड ऑनला भूषण पोहोचू शकला नाही. 2 धावा तर इथे पूर्ण झालेल्या आहेत आणि आपण पाहतोय आता तर इथे 2 धावा मिळतील. डाव संपला पहिला. फ्रीटचा बॉल होता. यस, जेव्हा स्ट्राईक त्याच फलंदाजाला असेल तर तुम्ही फिल्डिंग चेंज करू शकत नाही. अर्थातच तुम्ही फील्ड पोझिशन चेंज करू शकत नाही. फिल्डर तुम्ही चेंज करू शकता, पण फील्ड पोझिशन जी असते ती तुम्हाला ठेवावी लागते. ते घडलं. अंपायर चर्चा करत होते त्याविषयी. पुन्हा त्यांनी परिवर्तन केला आणि पुन्हा चांगल्या पद्धतीनं बॉल टाकलाय. सो आता ड्रिंक्स ट्रॉली, त्यासोबत तुम्हाला घे आकर्षक चषक आणि संपूर्ण VIP डाईज. आदरणीय नगरसेवक जयवंतजी भोईर साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आग्रही असणारे एक आदर्श नगरसेवक KDMC मध्ये ज्यांचं नाव आहे ते आदरणीय जयवंतजी भोईर साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन मी तुर्तास थांबेन. उंबरडेला टार्गेट चेस करायचं या मॅचमध्ये विजयासाठी. ते 45 धावांचं काय घडेल काय बिघडेल पुन्हा एकदा ऐकूयात आपण आवाज भिवंडीचा, झिडकेचा, मोहनीश पाटील यांचा. थँक्यू.
नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा शिवसेना उंबरडे कोलिवली विभाग शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबरडे आणि असबी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार चषक 2025चा या क्रिकेटच्या महाकुंभमेळ्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. एक रंगतदार मॅच पाहायला मिळते. जर पाहिलं गेलं तर एका बाजूने याच मैदानावरती आपला घरच्या प्रेक्षकांसोबत लढण्यासाठी उतरलेला संघ उंबरडे आणि जशी पहिली मॅच कंप्लीट झालेली आपण चर्चा केली होती की बघा तुमच्याकडनं प्रेक्षकांची अपेक्षा आता जास्त वाढतील, कारण की घरच्या मैदानावरती खेळताय, घरच्या आयोजनामध्ये खेळताय आणि घरचे प्रेक्षक इथे सगळे अवेलेबल आहेत. त्यामुळे अपेक्षा तर खूप आहेत त्यांच्याकडनं. त्या साजेल असा खेळ होईल का, पण त्यांना रोखण्याकरिता त्यांच्या विपक्षामध्ये डिफेंडिंग चॅम्पियन भाल संघ मैदानामध्ये आपण पाहतोय. एक रंगतदार मॅच आहे. भाल संघाने प्रथमतः बॅटिंग करताना धावा फळकावरती जोडला गेला. 44 3 विकेट गमावले होते. 45 धावांचं आव्हान दिले आणि मी म्हणेन की 45 धावांचं आव्हान भाल संघाला ज्या पद्धतीने गोलंदाजी इनफ टोटल पण ते पार करेल का, कारण की बॅटिंग देखील उंबरडेची चांगली आहे. पहिला बॉल, मॅच रेडी होतीये. पहिलाच बॉल जशास तसं ठोशास षटकार. नाव लक्षात ठेवा आहे, कारण की या मॅच मध्ये सोनू भोईरची बॅट तळपली ना तर मग काम 25 होईल. सन्माननीय जयवंतजी भोईर साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. वा, सोनू भोईर पुन्हा एकदा स्वीप केलं इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, पण यावेळी क्षेत्ररक्षक आहेत आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 7 या आकड्यावरती. चांगली सुरुवात म्हणता येईल आणि जो झेल पकडेल मैदानामध्ये त्यांच्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सन्माननीय जयवंतजी भोईर साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. एक चांगलं क्रिकेट खेळा आणि जयवंतजी भोईर साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक निभवा, असंच त्यांचं सध्याचं आपण काम पाहतोय मैदानामध्ये. 7 धावा फळकावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एका बाजूने उंबरडे संघ आपण घरच्या मैदानात लढताना आणि त्यांच्या विपक्षामध्ये भालगाव. बॉल तयार. ओ पुढचा बॉल फेकून दिला सरळ स्कोअर लेगच्या डोक्यावरनं. सोनू भोईर करितात लगातार 3 षटकार जोडले तर 6000 रुपयाचा कॅश प्राइज आलंय सन्माननीय सुरेश भंडारी साहेबांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. 13 धावा फळकावरती मागचा 3 चेंडूवरती 2 षटकार आले. एक सोनूच्या बॅटमधनं आणि दुसरा भावेशच्या बॅटमधनं. भूषण आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला होता मिड विकेटच्या क्षेत्रात. एका सिंगल धावे करीत आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती जाऊन पोहोचला गेल्या 14 आकड्यावरती. चौदा धावा फळकावरती आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पाठला करतात 45 धावांचा. होम ग्राउंड बानाफिट मिळेल का? घरच्या मैदानावरती खूप क्रिकेट खेळलेत. इथेच सर जिंकायला शिकलो आणि इथेच सर खेळायला शिकलोय, त्यामुळे या मैदानाचं ऋण फेडण्याची वेळ आली. ओ इथे पहा, वाह काय देखना स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हर लाईटचं वॉकिंग शॉट. 4 धावा. जितका हा फटका पाहाल ना तितका जबरदस्त पॉवरफुल फटका होता हा.
गोलंदाज विनोद आले होते, सम अटॅक आणि तदनंतर वा 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 फ्रंट फूट वरती खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला उसळलं आणि सरळ पाठवलंय 4 धावेंकरिता आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती 18. बघा आपल्या मैदानावरती सन्माननीय जयवंतजी भोई साहेबांचा फ्लेक्स दिसतोय. जर त्या फ्लेक्स वरती चेंडू लागला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फाईटच्या स्वरूपामध्ये 19 धावा फलकावरती जोडला गेला. 19 रन्स ऑन दी बोर्ड. आज मी म्हणेन की उंबर्डे संघाला रोखणं कदाचित इम्पॉसिबल आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या गतीने गॅप शोधले कव्हर पॉइंट मध्ये, गली आणि पॉइंट मध्ये बॉल निघून जातोय सरळ चौकाराकरिता 4 धावा. आणखी एक चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती आता वाढला देखील जाऊन पोहोचला गेला. 23 आकड्यावरती षटकाचा खेळ समाप्त झालाय. जिथे आपण चर्चा करत होतो की बघा टीम भालगाव संघाची सर्वात मोठी ताकद किंवा त्यांची जमाची बाजू काय, तर मग त्यांची गोलंदाजी आणि त्यांच्या गोलंदाजांवरती अर्थात फ्रंटलाईन गोलंदाजावरती अटॅक केले तर अर्थात कोण, तर विनोदवरती. इथे पहा या आधी भूषणने ताकद दाखवली होती, आता नजाकत दाखवली आणि म्हणतात ना की शक्तीचा वापर युक्तीने केलेलं काय होतं ते चित्र मैदानामध्ये दिसलंय. गली आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पूर्ण गॅप क्लिअर दिसत होता आणि अगदी चेंडूला पाठवलं गेलंय डीप पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता आणि 4 धावांच्या मदतीने धावा फलकावरती 23 आकड्यावरती. सुरुवात दमदार पाहायला मिळाली. आमदार चषक आहे आणि दमदार सुरुवात. उंबर्डे संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते धावा फलकावरती टोटल जोडला गेला 23 आकड्यावरती. 18 मध्ये 22 इक्वेशन आता मैदानात येऊन पोहोचलाय. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा पाहतोय आणि काय रोमांचक एकाच एक खेळ पाहायला मिळतात त्या संपूर्ण दिवसामध्ये. सगळ्याच मॅच रफ अँड टफ. षटक क्रमांक 2 दहिसर संघ आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करायची. आले दहिसर संघाचे खेळाडू. धावसंख्या फलकावरती 23 आहेत. हलक्या गतीने सन्मानजनक चेंडूला फक्त दिशा दिली. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचे कॉलिंग आहे आणि आता इथून ठाऊक आहे उंबर्डे संघाला की आता रनचेसचा पटला कशा पद्धतीने करायचंय, कॅल्क्युलेशन्स आणि इक्वेशन्स कशा बदलायच्यात हे माहिती आहे. त्यामुळे पहिल्याच बॉलवरती इथे पहा तेजस आले होते गोलंदाजीवरती आणि पहिल्याच बॉलवरती एक डबलच्या मध्यंतराने धावसंख्या फलकावरती जमवली गेली आणि धावसंख्या फलकावरती जोडल्या जातात 25 आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं. टप्पा पडल्यानंतर ही ताकद आहे गोलंदाजाची. लेग ब्रेक गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर चेंडू थांबून वळाला आणि वळण घेताना अगदी जाऊन पोहोचला गेला. धावा फलकावरती आहे 25. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक धाव तर बनवली जाईल. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे पण एका धावेवरती थांबवलंय आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 26 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, मग डॉट बॉल पाहायला मिळालं, मग एक सिंगल आली आहे. 15 मध्ये 19चं समीकरण डोळ्यासमोर दिसतं. बॅटिंगवरती जर बघितलं गेलं तर 2 सलामीचे बॅटर सोनू भोईर आणि भूषण जाधव. भूषणने देखील स्टार्ट चांगला मिळवला. दोन्ही बॅटरने षटकाराने खातं उघडलं होतं. हो फ्लाइटेड डिलिव्हरी डाऊन झाला चेंडू तिकडे आणि त्यानंतर प्रमोद तिकडे पोहोचले गेले क्षेत्ररक्षण करण्याकरिता आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि आणखी एका सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती 1 ने वाढतीय जाऊन पोहोचतात. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 27 आकड्यावरती. आता सध्या मी म्हणेन की भालगाव संघाला धावा सिंगल डबल देखील रोखायच्या आहेत ही मॅच जर कव्हर अप करायची असेल तर. आपटून टाकायचा प्रयत्न केला होता पाठीमागे क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटला आणि आणखी एक सिंगल पाहायला मिळेल. याच गोष्टीचा उल्लेख केलेला कारण की या दोन्ही बॅटर्सला माहिती आहे सोनू भोईर आणि भूषण जाधव खूप सारा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि तो अनुभव लावताना बघा आता पहिल्या षटकामध्ये धावा त्याने बनवल्या होत्या टोटल 23. त्यामुळे मॅच ऑलमोस्ट आपल्या कब्जामध्ये आली आहे. आता मुवमेंट शिफ्ट नाही करायचं त्यामुळे डबल सिंगल मिळवतात आणि यालाच म्हणतात ना की चाणाक्ष वृत्ती.
तुमच्याकडे शक्ती असेल पण त्या शक्तीला युक्तीचा वापर नाही केला तर मग तुम्ही तितकेसे सक्सेसफुल नाही होणार. पण इथे पहा, शक्ती देखील, युक्ती देखील आणि आता विजयाची प्रगती देखील पाहायला मिळते. चौकारासाठी निघून गेलाय 4 धावा. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 32-32 आकड्यावरती आहेत. विजयासाठी इक्वेशन 12 चेंडू आणि 13 धावा. 12 मध्ये बनवायच्या 13. सोनू भोईरला पाहतोय, भूषण जाधवला पाहतोय, अफलातून बॅटिंग राहिली आणि उंबरडे संघाचा चर्चेत असलेली ही टॉप ऑर्डर आहे. कारण की अनेक वर्षांपासून आपण पाहतोय की त्यांचे सुरुवातीची ओपनिंग पायर जी आहे, ओपनिंग जी जोडी आहे ती खूप बलाढ्य आणि अनेक साऱ्या गोलंदाजांना या ओपनिंग पायर्सने नाचवलंय. त्यामुळे आता देखील या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रात देखील एक चांगला स्टार्ट मिळवून दिलाय. आणि म्हणतात ना की तुम्हाला कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर मग सुरुवात चांगली तर शेवट चांगला. आणि अशा प्रकारची दमदार सुरुवात असेल मग त्या संघाचा शेवट कसा वाईट होईल तेच पाहायला मी त्या मैदानामध्ये खूप चांगली सुरुवात म्हणता येईल. दोन्ही बॅटर्सने आपलं खातं षटकाराने उघडलंय. 600च्या स्ट्राईक रेटने तुम्ही बॅटिंग वरती येता आणि खातं उघडता. याच्यापेक्षा धमाका तुमच्या बॅटमधनं काय असला पाहिजे. जबरदस्त बॅटिंग सोनू भोईरच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 चौकार, 1 षटकार, 2 सिंगल. भूषणच्या बॅटमधनं 1 षटकार, 3 डबल, 1 डबल आणि 3 सिंगल आणि 1 डॉट बॉल. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, हलक्या गतीने खेळून काढला गेलाय. फेकी करेपर्यंत 1 सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये, जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 33-33 या आकड्यावरती. विजयासाठी 11 चेंडू आणि 12 धावांची गरज असणारे आता मैदानामध्ये. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 विश्व राणे. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती विश्व राणेनी. स्टंपवरती टाकलाय, नाही. या बॅटरची ऑन साइड त्याची सर्वात मोठी जमाची बाजू आणि तदनंतर चेंडू पाठवलाय 6 धावांकरिता षटकार. एका चांगल्या पोझिशन वरती आहे म्हणूनच की काय त्यांचं सेलिब्रेशन त्यांना नाही थांबवू शकत. आता विजयासाठी 6 धावांची गरज आहे का आपल्या अंदाजमध्ये फिनिश करेल का सोनू भोईर मॅचला पाहावं लागेल. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत, नाही थांबवू शकले. निघून गेलाय चेंडू सीमारेषेकडे चौकाराकरिता आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती वाढलात. 43-43 विजयासाठी आता 9 कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचे. भोपर संघाचे कर्णधार आपण लगेचच या. रिव्हर्स स्वीप करायचं होतं यावेळेस, बाटवरती चेंडू नाही घेऊ शकले आणि त्याच दरम्यान डॉट बॉलची समाप्ती. आय थिंक सो जर या 2 धावा या 2 बॅटर्सने बनवल्या तर आजचा दिवसातील सक्सेसफुल रनचेस असू शकतो. कारण की एकही विकेट न गमावताना अगदी 10 विकेट हातामध्ये राखून रनचेस करण्यासाठी आता सध्या उंबरडे संघ. इथे पहा मोठा फटका खेळायचा होता पण क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर विकेट क्रमांक पहिला. थोडंसं थांबावं लागेल सेलिब्रेशन करण्याकरिता आणि आता नवीन बॅटर अक्षय मैदानात दाखल होत आहेत.
धन्यवाद डीजे. भोपर संघ आपण रेडी राहायचे सगळ्यांनी आणि आपला कर्णधार आपण लगेच व्यासपीठासमोर पाठवा. नेक्स्ट मॅच, कारण की आपल्याला पुढची मॅच कंप्लीट करून फर्स्ट सेमीफायनल देखील खेळायची आहे. हलक्या गतीने चेंडूला दिशा दिली आहे, गॅप मध्ये चेंडू आहे, ट्रॅव्हल होईल आणि मॅच जिंकताना एक सक्सेसफुल रनचेस पाहायला मिळालं उंबरडे संघाकडनं. टॉस जिंकला आणि त्यानंतर मॅच ही जिंकली आणि आपल्या घरच्या मैदानावरती आपल्या विजयाची दिंडी सध्या कायम ठेवताना लगेच जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे तुमच्या समोर जोडले जातील या मॅचचा प्रेझेंटेशन करिता आणि त्याचबरोबर टॉस करिता करंजी काळन.